स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच सुनायती घरा ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। विशेष म्हणजे या मालिकेत ठाणेकर असलेल्या अथर्व वगळ याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे। प्रेक्षकांनी त्याचा अभिनय पाहिल्यावर त्याची स्तुती केली आहे। मात्र ठाणेकर असलेला हा अथर्व वगळ नक्की कोण आहे, पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। स्टार प्रवाह वाहिनीवर 15 जून पासून सायंकाळी 7:30 वाजता सुरू झालेल्या सुनायती घरा या मालिकेला देखील प्रेक्षकांचा आठवड्याभरात उत्तम प्रतिसाद मिळाला। या मालिकेत मोठ्या आणि छोट्या पडद्यावर आपल्या दर्जेदार अभिनयाची छाप उमटवणारा तसेच धर्मवीर चित्रपटात खासदार श्रीकांत शिंदे यांची बालपणाची भूमिका साकारून विशेष लोकप्रियता मिळवलेला बालकलाकार अथर्व वगळ याने बाल शिवनाथ ही भूमिका साकारली। अथर्व वगळ याने बाल शिवनाथ ही अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारली आहे। मालिकेचे संपूर्ण कथानक ज्याच्या बालपणाभोवती उलगडत जाते अशा लहान शिवनाथच्या भूमिकेत अथर्वने आपल्या सहज, नैसर्गिक आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली। मालिकेच्या पहिल्याच भागात त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे। पहिल्याच भागातील एक प्रसंग विशेष लक्षवेधी ठरला। 2 बहिणींचा शोध घेत असताना शिवनाथ नदीकाठी पोहोचतो। त्याच वेळी उमा आणि पद्मा या दोघी नदीच्या खोल पाण्यात पडल्याचे त्याच्या लक्षात येते। क्षणाचाही विलंब न करता हातातील सायकल तशीच टाकून तो वाऱ्याच्या वेगाने नदीकडे धाव घेतो आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी मारून त्यांचा जीव वाचवतो। अथर्वने साकारलेला हा प्रसंग इतका प्रभावी झाला आहे की प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले आहेत। त्याची धाडसी देहबोली, चेहऱ्यावरील भाव आणि प्रसंगातील जिवंतपणा यामुळे हा स्टंट मालिकेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे। याविषयी अथर्वला विचारले असता त्याने मालिकेत भूमिका साकारण्यास मिळाल्याने अत्यंत समाधान व्यक्त केले आहे। मेहनतीचे फळ मिळत असून त्याने ठाणेकर असल्याचा अभिमान देखील व्यक्त केला आहे। दरम्यान मालिकेतील शिवनाथ हा एक अनाथ मुलगा असतो। त्याला पैशांचे सावकार भीमराव आबा जेजुरीच्या पायथ्याशी सापडतात। खंडोबाच्या कृपेचा प्रसाद समजून ते त्याला घरी आणतात आणि स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवतात। या प्रेमळ नात्याची जाणीव ठेवत शिवनाथ आबांना देव समान मानतो। त्यांच्या प्रती असलेला आदर, प्रेम, कृतज्ञता आणि भावनिक जिव्हाळा अथर्वने अत्यंत प्रभावीपणे साकारला आहे। विशेषतः आबांबद्दलचा त्याचा आदर व्यक्त करणारे प्रसंग प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून जातात। लहान वयातही भावनिक, साहसी आणि संवेदनशील अशा विविध छटा सहजतेने सादर करण्याची अथर्वची क्षमता या मालिकेतून पुन्हा एकदा सिद्ध झाली। त्याचा आत्मविश्वासपूर्ण अभिनय, संवादफेक आणि प्रसंगानुरूप भावभावना हे त्याच्या उज्ज्वल अभिनय कारकिर्दीचे संकेत मानले जात आहेत। अथर्वची ही स्टार प्रवाहावरील 4थी मालिका आहे। याआधी लहानपणी त्याने जयस्तुते, लक्ष नवे लक्ष यात आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे। मालिकेत अभिनेत्री दीपा परब तब्बल 13 वर्षांनंतर या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असून त्या उमावती म्हणजेच शिवनाथ यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसत आहेत। अशोक शिंदे शिवनाथ हे मुख्य नायक ही भूमिका साकारत असून शर्मिष्ठा राऊत या मालिकेत पद्मावती ही खलनायकीची भूमिका साकारत आहे। कपटी आणि श्रीमंतीचा माज असलेल्या व्यक्तिमत्वाची भूमिका शर्मिष्ठा राऊत साकारते। तसेच सिद्धेश साळोखे, राघव या प्रमुख भूमिकेत तर मनोज कोलटकर आणि मेघना वैद्य महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकत आहेत। आता शिवनाथ मोठा झाला असून एक कडक शिस्तीचा कुटुंब प्रमुख आहे। शिवनाथ हा मल्हारराव या श्रीमंत व्यक्तीच्या घरी लहानाचा मोठा होतो आणि मल्हारराव यांच्या लहान मुलीशी म्हणजेच उमाशी त्याचे प्रेम जडते। लग्नानंतर उमाची मोठी बहीण पद्मा हिच्यासोबत शिवनाथचा वाद होतो। कुटुंब विखुरले जाऊ नये म्हणून तो आपल्या मुलांच्या प्रेम आणि लग्नांवर काही बंधने घालतो। मात्र तरुण पिढी या बंधनांना कसा विरोध करते यावर मालिकेचे पुढील कथानक फिरणार आहे। ही मालिका केवळ सासू-सुनेच्या वादावर आधारित नसून बदलत्या काळातील विचार आणि जुन्या पिढीची शिस्त यांमधील संघर्षावर भाष्य करते। मात्र मालिकेच्या सुरुवातीलाच आपल्या दमदार आणि हृदयस्पर्शी अभिनयाने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेण्यात बालकलाकार अथर्व वगळ यशस्वी ठरला आहे। लहान शिवनाथच्या भूमिकेतून त्याने साकारलेली निरागसता, धाडस, संवेदनशीलता आणि भावनिक खोली पाहता मराठी मनोरंजन विश्वात एक सक्षम आणि गुणी कलाकार म्हणून त्याचे नाव अधिकपणे ठळकपणे पुढे येत आहे। यामुळे बालकलाकार अथर्व वगळ तसेच या दोन्ही लहान बहिणींची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकारांचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। मालिकेच्या सुरुवातीलाच अथर्वने आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली असल्याने आगामी भागांमध्ये त्याच्या व्यक्तिरेखेचे आणखी विविध पैलू पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे। विशेषतः शिवनाथ, उमा आणि पद्मा यांच्या बालपणातील भावनिक, नाट्यमय आणि हृदयस्पर्शी प्रसंग कथानकाला नवे वळण देणार असल्याने या तिघा बालकलाकारांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणि अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक अत्यंत उत्सुक असल्याचे दिसून येत आहे। दरम्यान सुनायती घरा या मालिकेतील बाल शिवनाथ तुम्हाला कसा वाटला? अथर्व वगळ याचा अभिनय तुम्हाला आवडला का? तसेच सुनायती घरा ही नवी मालिका तुम्ही पाहताय का आणि ही मालिका तुम्हाला कशी वाटते? तसेच या मालिकेतील कोणत्या कलाकाराचा अभिनय तुम्हाला सर्वात जास्त आवडतोय? तसेच कोणतं पात्र तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतंय? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।